येवला नगर परिषद निवडणुकीत युतीचं समीकरण अस्पष्टच आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमधील संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहे। अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र अद्यापही काही ठरेना। याबाबत माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी भाजपा शहराध्यक्ष मीनानाथ पवार यांच्याशी विशेष बातचीत केली आहे। पाहूयात। येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 2 नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, मात्र जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या अजूनही उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपामध्ये येवला शहरात युती होते की नाही याबाबत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष काय सांगाल की सध्या एकही राजकीय पक्षाचा अर्ज दाखल नाही, आपली व राष्ट्रवादीची युती होणार का, कशा प्रकारे आपला उमेदवार दिला जाणार? भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची बोलणी चालू आहे, त्याचप्रमाणे आमचे मित्रपक्ष शिंदे गटाची पण चर्चा चालू आहे। युतीबाबत जो निर्णय आहे तो सन्माननीय आमचे नेते आहेत, सन्माननीय गिरीश भाऊ महाजन हे नाशिक जिल्हा निवडणूक प्रभारी असून त्याचप्रमाणे निवडणूक प्रमुख माननीय राहुलदादा आहेर आणि येवला शहर नगरपालिका प्रभारी भारतीताई पवार हे निर्णय अधिकृत निर्णय जाहीर करतील आणि जो निर्णय होईल तो सर्व लोकांना मान्य राहील। म्हणजे एकंदरीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील? हो, तोच मान्य राहील, जो वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील। एकूणच बघितलं तर वरिष्ठ पातळीवर भाजपाचे जे निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य राहील। त्यामुळे आता वरिष्ठांवर अवलंबून आहे की येवल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपामध्ये युती होते का नाही हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि येत्या काही दिवसातच 2 दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्ष उमेदवाराची कोण अर्ज दाखल करते हे बघणंच नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।